नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण इथे पाहत आहोत। तर आता जीवाने आजीचा हार आनंद निवाससाठी विकलेला असतो हे घरच्या सर्वांनाच कळालेलं असतं। आता इथे जीवावर सगळे चिडलेले असतात। आता विक्रम तर खूपच भडकलेले असतात। आता नंदिनी जीवाला विचारत असते, जीवा काय झालं हाराचं? हार कुठे आहे? बोला जीवा, हार कुठे आहे? त्यावेळेला जीवा मात्र काहीच बोलत नाही। आता विक्रम म्हणतात, अरे बोल, कुठे आहे हार? ती काय विचारत आहे तुला? बोल, तिच्या प्रश्नाचं उत्तर दे पटकन। आता विक्रम खूपच चिडलेले असतात पाहून मानिनी म्हणते, अहो थोडं शांत व्हा, मी बोलते जीवाशी। जीवा काय म्हणत आहेत सगळे? कुठे आहे हार? आता मानिनीने असं विचारल्यानंतर जीवा फक्त विकला असं म्हणतो। आता जीवाच्या तोंडून हा शब्द ऐकून सगळेच एकदम आश्चर्यचकितच होतात। खूपच मोठा धक्का सगळ्यांना बसतो। आता पार्थ खूपच चिडलेला असतो। आता पुढे येतो, जीवाच्या दंडाला धरतो आणि स्वतःकडे फिरवतो आणि म्हणतो, आता पार्थ म्हणतो, आजीचा हार तू का विकलास? त्यावेळेला जीवा म्हणतो, माझा नाईलाज होता। आता पार्थ म्हणतो, अरे असला कसला नाईलाज होता की तुला आजीचा हार विकावा लागला? आता जीवा काहीच बोलत नाही। पुन्हा पार्थ विचारतो, अरे बोल पटकन, का विकलास? त्यावेळेला जीवा म्हणतो, मला गरज होती। आता मात्र या वसुवात्या चांगल्याच ओरडतच बोलत पुढे येतात आणि म्हणतात, गरज होती? कसली गरज होती तुला? आता वसुवात्या काय आगीमध्ये तेल ओतण्याचं काम करत असतात। अरे असली कसली गरज पडली तुला की म्हणून तू आईचा हारच विकून टाकलास? आईचा लाडका होतास ना तू, म्हणूनच तो हार तुला दिला होता। तरी मी आईला सांगत होते की तो हार रम्याला दे म्हणून। तो हार जर नातवाला दिलास तर तो लगेच त्याच्या बायकोला देईल आणि त्याची बायको मोडून नवीन हार करेल, म्हणूनच मी रम्याला हार दे असं तिला सांगत होते। ती निदान जन्मभर देशमुखांची आठवण म्हणून मिरवेल तरी पण नाही, ऐकलं नाही आईने। अरे तू आईचा लाडका होतास ना, म्हणून तिने तो हार तुला दिला होता। आता वसुवात्या चिडूनच जीवाला म्हणत असतात, अरे किती नालायक आहेस की तोच हार तू विकून आलास? आता एवढ्यातच रम्या पुढे येते, अगं आई आई आता बोलून काय उपयोग होणार आहे? हा जीवा तो हार आधीच विकून आला आहे। जीवा हे वागणं अजिबात बरोबर नाही। आता या दोघी असं बोलत आहेत पाहून मानिनी म्हणते, अरे रम्या प्लीज आता तुम्ही दोघी आरडाओरडा करू नका हं। आता हे ऐकून विक्रम म्हणतात, अगं आम्ही शांतच आहोत, तुझा लोक काय पराक्रम करून आला आहे, काय गाजवून आला आहे ते पाहतेस ना तू। आता मानिनी म्हणते, तुम्ही थोडं शांत होताय का? शांत व्हा थोडं। आणि तुम्हाला कुणी सांगितलं की जीवाने हे सगळं केलं आहे म्हणून? त्यावेळेला विक्रम म्हणतात, हा आता तू एकदम करेक्ट प्रश्न विचारला आहेस, बरोबर प्रश्न विचारला आहेस बघ तू। आपलं ठरल्याप्रमाणे आईचे दागिने म्हणजे कानातले, हातातल्या बांगड्या सगळंच काही मी पॉलिश करण्यासाठी गेलो होतो, जिथे आपण लाखो रुपयाचे दागिने मनात आले म्हणून असेच विकत घेतो। तेच आपले कायमचे ज्वेलर्स नानूभाई मला म्हणत होते, तुमच्या घरी सगळं ठीक तर आहे ना? तुमचा जन्मजे हे असेच दागिने माझ्याकडे विकण्यासाठी आला होता। आता विक्रमना हे सगळं बाहेरून कळालं, याचा खूपच राग आलेला असतो। आता विक्रम जीवाला म्हणतात, अरे मी हे कळाल्यानंतर कशाची लाज बाळगायची होती? माझा मुलगा माझ्या माघारी दागिने विकत आहे याची, का माझा मुलगा माझ्या आईचा अमूल्य हार विकून येत आहे याची, का या बापाला यातलं काहीच माहित नाही याची? आता विक्रम चांगलेच चिडून म्हणत असतात, का रे, का असं केलंस? का पैशाची गरज होती तर माझ्याकडे मागायचे होतेस ना तू? आता विक्रम असे चिडलेले पाहून नंदिनी पुढे येते आणि म्हणते, बाबा तुम्ही थोडे शांत व्हा, जीवा सगळं काही सांगतील। जीवा बोला, सगळं काही खरं खरं सांगा, काय झालं होतं नेमकं? त्यावेळेला जीवा आता पटकन बोलून जातो, आनंद निवाससाठी। आता जीवा असं म्हटल्यानंतर नंदिनीला तर खूपच मोठा धक्का बसलेला असतो। आता सगळेच जीवाकडे रागानेच पाहत असतात। आता या वसुवात्या येतात पुढे आणि म्हणायला सुरू करतात, वा वा जीवा, हे वागणं मात्र तुमचं चांगलं आहे हं, म्हणजे मी मारल्यासारखं करतो आणि तू रडल्यासारखं कर। आता या वसुवात्या लगेच नंदिनीकडे फिरतात आणि म्हणतात, काय ग नंदिनी, तू तर अशी ओरडून ओरडून विचारत आहेस की तुला यातलं काही माहीतच नाही। तुला नंदिनी नक्की सगळं हे माहीत असणार, कारण त्याने तो हार तुझ्या आनंद निवाससाठी विकला। आता मात्र वसुवात्यांचं हे बोलणं ऐकून पार्थ मध्ये बोलतो। आता पार्थ म्हणतो, एक मिनिट वसुवात्या, जीवा काय प्रकार आहे हा आनंद निवासचा? त्यावेळेला जीवाला आता मात्र चांगलाच घाम फुटलेला असतो। आता पार्थ म्हणतो, नंदिनी काय झालंय आनंद निवासला? त्यावेळेला आता नंदिनी काहीच बोलत नाही। आता विक्रम म्हणतात, काय ग नंदिनी, काय विचारत आहे तो? काय झालंय तुझ्या आनंद निवासला? आता मात्र इथे नंदिनी शांतच उभी असते। त्यावेळेला जीवा म्हणतो, ती नाही मी सांगतो असं अडकळतच बोलतो।
बोलतो. आता मात्र नंदिनी पुन्हा म्हणते, नाही नाही मी सांगते ना, सांगते काय झालं होतं. आता नंदिनी अडकळतच म्हणत असते, काय झालं माहितीये का बाबा, म्हणजे नेमकं यामध्ये जीवांची काहीच चूक नव्हती. आता इकडे जीवा पुन्हा मधीच बोलतो आणि म्हणतो, नाही नाही यामध्ये माझीच चूक होती. आता जीवा मात्र इथे खूपच घाबरलेला असतो. आता त्या घाबरलेल्या सुरामध्येच तो विक्रमला सांगत असतो, माझ्या एका चुकीमुळे आनंद निवास जाणार होतं, म्हणजे मी एका चुकीच्या माणसाबरोबर चुकीचा व्यवहार केला होता. आता मानिनी सुद्धा खूपच घाबरलेली असते. ती म्हणते, अरे जीवा व्यवहार म्हणजे कुणासोबत केला होतास तू? त्यावेळेला आता जीवा म्हणतो, मी व्यवहार भास्कर काकांबरोबर केलेला होता. आता हे ऐकून मात्र विक्रमचा खूपच रागाचा भडका उडालेला असतो. आता हे जीवाचं बोलणं ऐकून वसुहत्याने रम्या मात्र चांगल्याच खुदुखुदू हसत असतात. आता जीवा घडलेल्या सगळ्याच गोष्टी आनंद निवासच्या सांगायला सुरू करतो. आता जाधव सर जेव्हा आनंद निवासमध्ये येतात आणि हे आनंद निवास माझं आहे हे सांगतात, ते सुद्धा सांगतो. आता आनंद निवासच्या जागेच्या कागदावर जीवाची फसवून सही घेतलेली असते त्या भास्करने आणि आनंद निवासची बोली सुद्धा त्या भास्करने आणि जाधव सरांनी लावलेली असते आणि त्याच वेळेला जीवाने 10 करोड रुपयाला आनंद निवासची जागा विकत घेतलेली असते. हे सगळंच प्रकरण जीवा आता सगळ्यांनाच सांगतो. आता मात्र मानिनी खूपच चिडून म्हणते, काय आहे हे सगळं नंदिनी, आणि हे सगळं घडलं त्यावेळेला आम्ही सगळे कुठे होतो? आता मानिनी म्हणते, अगं नंदिनी रोज तर बोलतो आपण घरात, एका घरात राहतो, तुला काहीच बोलावंसं वाटलं नाही का ग? आता पार्थ खूपच चिडलेला असतो. आता पार्थ जीवाला म्हणतो, अरे कालच रात्री आपण पायऱ्यांवर बसलो होतो ना, आणि त्यावेळेला मी विचारलं सुद्धा होतं तुला, पण तू काहीच बोलला नाहीस, तर आता तरी बोल ना, असं म्हणून खूपच जोराने पार्थ जीवावर ओरडतो. आता पार्थ असं ओरडत आहे पाहून काव्या मध्ये बोलण्याचा म्हणजे पार्थला शांत करण्याचा प्रयत्न करत असते, पण पार्थ मध्ये बोलायचं नाही असं चांगलंच बोल. आता पार्थ पुन्हा जीवाला म्हणतो, तू असं का केलंस, बोल. त्यावेळेला जीवा म्हणतो, दादा मला नवीन काम सुरू करायचं होतं. आता जीवा खूपच अडकळत बोलत असतो, ते भास्कर काका ते इन्व्हेस्ट असं बोलतच असतो. तेवढ्यातच पार्थ म्हणतो, अरे तू मधी मला म्हणाला होतास तुला माझा अभिमान वाटेल असं मी काहीतरी काम करणार आहे, ते हेच का काम? आता पार्थ खूपच चिडलेला असतो. तो म्हणतो, अरे भास्कर काकांच्या बरोबर व्यवहार केलास तू, तो माणूस कसा आहे, किती नालायक आहे, तुला माहित नाही का? आता इथे पुन्हा काव्यामध्ये बोलण्याचा प्रयत्न करत असते. आता पार्थ काही न बोलता नुसतं बोटच काव्याला करून शांत बसवतो. आता इकडे विक्रम म्हणतात, मानिनी बघतेस ना आपला मुलगा आपल्या पाठीमागे काय काय करतोय ते, आणि त्याच्या बायकोची सुद्धा त्याला पूर्ण साथ आहे. एवढा मोठा व्यवहार ते दोघेही आपल्याला न सांगता करतायत, म्हणजे आपण आई बाबा म्हणून नालायकच आहोत की? आता हे ऐकून जीवाला खूपच वाईट वाटत असतं. बाबा बाबा असं करत असतो. आता विक्रम चिडूनच म्हणतात, गप्प बसायचं, अजिबात बोलायचं नाही, नाहीतर सण करून एक कानाखाली देईन. आता हे घरातील भांडण पाहून रम्या मात्र चांगलीच खुश झालेली असते. आता विक्रम म्हणतात, ज्या माणसाबरोबर मी मैत्रीचं नातं ठेवत नाही त्या माणसाबरोबर तू व्यवहार करायला निघालास? आता विक्रम खूपच ओरडून म्हणतात, अरे जीवा इतका बेअक्कल कसा काय झालास बरं तू? आता नंदिनी म्हणते, बाबा ते त्यांच्या कामासाठी इन्व्हेस्टर शोधत होते आणि त्या भास्करने बरोबर चुकीचं चित्र त्यांच्या समोर उभं केलं, त्यांना बरोबर फसवलंय बाबा. त्यावेळेला विक्रम म्हणतात, अगं या मूर्ख नवऱ्याची अजून किती बाजू घेणार आहेस नंदिनी? लहान आहे का तो ग आता? बर त्याचं सोड, पण तुला तर तोंड आहे की नाही बोलायला? तुलाही मी विचारलं होतं की आनंद निवासची अॅनिव्हर्सरी कशी झाली, विचारलं होतं की नव्हतं नंदिनी? मग का बोलली नाहीस तू? आठव, बोललो होतो की नाही? त्यावेळेला आता विक्रमने विचारलेलं असतं की आनंद निवासची अॅनिव्हर्सरी कशी झाली ग नंदिनी? मी माझ्या कामाच्या नादात तुला विचारायचं विसरूनच गेलो. हा सीन नंदिनीला आठवतो. अरे तुम्हा दोघांनाही आम्ही विचारून सांगत नाही म्हणजे खोटेपणा तुमच्या समंजसपणामध्येच आहे. अगं तुझ्या नवऱ्याला या अक्कल नाही, तुझ्या नवऱ्याला काहीच कळत नाही, पण तुला आहे की नाही? अगं 10 कोटी काही छोटी रक्कम आहे का? छोटी आहे? आता विक्रम खूपच नंदिनीवर ओरडत असतात. नंदिनी रडायला लागलेली असते. तेवढ्यातच आता वसवत्यामध्ये बोलतात, अरे ही 10 कोटी रक्कम काही छोटी आहे का? एवढी रक्कम जीवा तू कुठून उभी केलीस? अरे जीवा ही रक्कम काही छोटी आहे का? पार्थ आणि विक्रमला माहित नसताना तू एवढी रक्कम कुठून उभी केलीस? त्यावेळेला आता रम्या म्हणते, अगं आई असं काय करतेस, कंपनीतून घेतली असेल त्याने. अगं मग विक्रमला आणि पार्थला माहित झालं नसतं का? आता रम्या म्हणते, अगं मग आजीचे दागिने विकून उभे केले असतील,
तुला काय करायचंय ग त्या पैशांच्या विषयी? आता वसुआत्या म्हणतात, आता प्रकरण बाहेर आलंय ना, तर ते घसाशी न्यायलाच हवं. आणि तू काय जीवासारखी मूर्ख आहेस का? आईचा एक दागिना विकून 10 करोड रुपये उभे होतात का कधी? आता वसुआत्या लगेच जीवाकडे वळतात आणि म्हणतात, काय रे जीवा, एवढे पैसे कुठून आणलेस तू? अरे काय रे बाबा, कुठे चोरी बिरी तर नाही ना केलीस तू? आता वसुआत्यांचं हे बोलणं ऐकून नंदिनी चिडून म्हणते, अहो वसुआत्या, काय बोलताय तुम्ही? जीवा तसे नाहीयेत, स्वाभिमानी आहेत जीवा. मी सांगते तुम्हा सगळ्यांना, त्यांनी पैसे कुठून आणले ते. शेअर मार्केटमधून त्यांना 5 कोटी रुपये मिळाले आणि 5 कोटीचं त्यांनी लोन केलं आहे. आता नंदिनी असं बोलतच असते, तेवढ्यातच जीवा म्हणतो, नंदिनी खोटं बोललोय तुझ्याशी मी. आता नंदिनी म्हणते, जीवा खोटं बोललात तर खरं काय आहे? त्यावेळेला जीवा अडकळतच बोलत असतो, मी आजीचे दागिने विकले आणि बाकीच्या पैशांसाठी. त्यावेळेला विक्रम मध्येच म्हणतात, अरे बोल बोल, तू बाकीच्या पैशांसाठी काय केलंस? त्यावेळेला जीवा पटकन बोलून जातो, मी शाहूवाडीची प्रॉपर्टी विकली. आता हे ऐकून मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. आता या नेहमीप्रमाणे वसुआत्या मध्ये बोलायला सुरू करतात लगेच. आता म्हणतात, अरे 12 वर्ष त्या जागेवर केस चालू होती, एक टक लढा केला विक्रमने त्या जागेसाठी आणि ती जागा मिळवली, नावावर तुझ्या केली, तुझ्यासाठी केलं सगळं हे, आणि तू काय केलंस? ती जागा विकून टाकलीस. आता हे ऐकून नंदिनी म्हणते, अहो जीवा, तुम्ही काय केलं हे? त्यावेळेला आता पार्थ खूपच चिडलेला असतो, जीवाच्या दंडाला धरूनच ओढतो आणि म्हणतो, अरे जीवा, काय केलंस तू हे? फक्त एकदा मला सांगायला हवं होतंस, मी दिले असते पैसे तुला. आम्ही काय परके आहोत का तुला? त्यावेळेला जीवा म्हणतो, कारण मला स्वतःच्या जीवावर सगळं काही ठीक करायचं होतं, नंदिनीचं हसू परत आणायचं होतं, मला माझं काम सुरू करायचं होतं आणि मी चुकलो आहे हे तुमच्या पुढे गिरवायचं नव्हतं. आता नंदिनीला खूपच पश्चाताप होत असतो, ती रडायला लागलेली असते. उलट मी सगळं काही ठीक केलं आहे हे मला तुमच्या समोर मिरवायचं होतं. आता जीवा रडत रडतच विक्रमना विनंती करत असतो, प्लीज बाबा, फक्त एकदा मला वेळ द्या, मला संधी द्या, मी सगळं काही ठीक करीन, मी सगळं काही ठीक करीन, माझं काम सुरू करीन, मी सगळी गेलेली प्रॉपर्टी परत मिळवीन. आता जीवा शेवटला म्हणतो, मी आजीचा गेलेला हार सुद्धा परत मिळवीन. आता हे ऐकून विक्रम खाड करून जीवाला कानाखाली हाणतात. आता सगळेच खूप हादरतात. आता विक्रम म्हणतात, तू हार परत आणणार आहेस? कसा आणणार आहेस हार? अरे तो हार, तो दागिना त्या दुकानात तसाच असता तर मी आणला नसता का परत आता? अरे आपल्या आधीच तो हार कोणीतरी विकत नेला आहे आणि आता तो आपल्याला परत कधीच मिळणार नाही. लक्षात ठेव जीवा, गेलेली माणसं आणि गेलेला दागिना कधीच परत मिळत नाही. अरे जीवा, तुझी आजी जर वरून पाहत असेल ना, तर तिला कसं वाटत असेल? तिच्या आठवणींचा सौदा केलास. अरे तुला असं वागताना लाज सुद्धा वाटली नाही. आता वसुआत्या पुढे येतात आणि जीवाला म्हणतात, अरे हे सगळं आम्हाला नेमकं आईच्या वाढदिवसा दिवशी कळतंय आणि कोणत्या हक्काने तू फुले व्हायला निघालायस बरं? असं म्हणून जीवाच्या हातामध्ये जी फुलं असतात ती हिसकावून घेतात वसुआत्या. आता जीवा पुन्हा विक्रमकडे बाबा बाबा असं करत जातो. आता विक्रम मात्र खूपच रागात असतात. आता जीवाला पटकन तिथे आजीचा फोटो पूजन केलेला टेबल असतो ना, त्या टेबलवरच पालतं पाडून आजीची काठीची पुजलेली असते ती घेतात आणि जीवाला जोरदार मारहाण करायला सुरू करतात. पाठीत त्या काठीने चपाचप चोप देतात. आता नंदिनी आडवी येते आणि पार्थ आणि मानिनी विक्रमना दोन्ही हाताने आवळून धरतात. तरी सुद्धा विक्रम काही ऐकत नसतात. धावून धावून जीवाला मारण्यासाठी पुढे येत असतात. आता घरामध्ये खूपच मोठं वादळ आलेलं असतं. आता मानिनी विक्रमना अडवतच म्हणते, अहो काय करताय तुम्ही, आवरा स्वतःला. त्यावेळेला विक्रम म्हणतात, जे माझ्या आईने, याच्या आजीने या आधी करायला हवं होतं ना, तेच करतोय मी. या आधीच आईने जर हे केलं असतं ना, तर ही वेळच आली नसती. आता नंदिनी पटकन पुढे येते ना, हात जोडून म्हणते, बाबा मी माफी मागते तुमची, खरं या वेळेला फक्त माफ करा. आता विक्रम कोणालाच ऐकत नसतात. त्यांचा राग काही थंडच होत नसतो. अगं काय करायचं तुझ्या या नाला नवऱ्याचं, काय केलंय त्यानं बघतेस ना तू, जागा विकले याने. अगं जागा विकले, मी दिली होती त्याला, ती जागा विकले याने. अगं याच्या फ्युचरसाठी, याच्या स्वप्नांसाठी मी ती जागा घेतली होती. अगं मी बाप आहे याचा, मी याची स्वप्न पूर्ण करणार नाही तर कोण करणार? आता विक्रमना मात्र खूपच वाईट वाटत असतं. आता ते रडत्या सुरातच म्हणत असतात, अगं मी नसताना याला कोणासमोर हात पसरायला लागू नयेत म्हणूनच ती जागा मी याच्या नावावर केली होती आणि ती जागा तू विकलीस असं
म्हणून पुन्हा विक्रम जीवाला मारण्यासाठी धावून धावून जात असतात. आता पार्थ आडवा उभारलेला असतो. आता काव्या सुद्धा पुढे येते आणि काका काका थोडं शांत व्हा अशी म्हणत असते. आता वसुआत्या पुढे येतात. अरे विक्रम थोडा शांत हो, आणि तू फक्त जीवालाच का ओरडत आहेस रे? जीवाने सगळं हे नंदिनीसाठीच केलं ना, तिला नाही का सांगता आलं घरात सगळं? एरवी तर सगळ्यांना शहाणपण शिकवत असते, मग आता का मुग गिळून बसली ही मुलगी? बोल ना नंदिनी आता, कारण हिला सुद्धा हे सगळं असंच व्हायला हवं होतं. ही नंदिनी आता खोटं बोलत आहे, म्हणजे हिला काही माहीतच नाही असं दाखवत आहे. आता वसुआत्या बोलत असतातच. आता ही रम्या तर कुठे कमी, पुढे लगेच येते आणि म्हणते, आई तू म्हणत आहेस तसं या नंदिनीने जर खोटं बोललं असेल ना, तर आपल्याला जशी शिक्षा झाली तशी हिला सुद्धा व्हायला हवी. आता काव्या म्हणते, रम्या काय बोलतेस तू? विचार करून बोल. त्यावेळेला रम्या म्हणते, का या घरामध्ये सगळ्यांना समान न्याय मिळायलाच हवा. आता काव्या खूपच तीव्र सुरात म्हणत असते, रम्या तू आणि तुझ्या आईने जे कृत्य केलंय ना, त्याची तुलना कोणत्याच कामाशी होत नाही. आणि उलट तुम्ही दोघी का मध्ये बोलत आहात? हा अधिकार कुणी दिला तुम्हाला? हा बरोबर आहे, तुम्ही माझ्या नंदिनी ताईला बोलण्याची एकही संधी सोडत नाही ना. आता वसुआत्या म्हणतात, घ्या सपसेल चोराच्या उलट्या बोंबा सुरू आहेत. म्हणजे नंदिनी ताई जरी तुझी चुकली तरी तू तिचीच बाजू घेत आहेस का? आणि ही म्हणे IAS होणार आहे, देशाचा उद्धार करणार म्हणे. आता काव्या उलटच उत्तर देऊन म्हणते, हो मी करणार आहे उद्धार, आणि तुमच्यासारख्या लोकांना शिक्षा सुद्धा करणार आहे. वेळ पडली तर कायदा सुद्धा बदलणार आहे. त्यावेळेला वसुआत्या म्हणतात, बदल ना कायदा सुद्धा बदल. त्याआधी तुझ्या ताईने स्वतःचा फायदा कसा करून घेतला आहे ते सुद्धा बघ ना. अगं जीवा सगळं हे करत होता, वागत होता, त्यावेळेला तिला माहित होतं ना, पण तिने हे सगळं घरी सांगितलं असतं तर हे सगळं झालंच नसतं ना. असं जर तिने केलं असतं तर तिच्या हातातून आनंद निवास सुटला असतं ना. ते कसं चालेल बरं हिला? आता काव्या खूपच चिडलेली असते. ती म्हणते, अहो आत्याबाई काय बोलताय, जरा विचार करून बोला. आता रम्या तू सुद्धा काय बोलत आहेस जरा समजून घेऊन बोल. कसं आहे ना, एखाद्या गोष्टीबद्दल पूर्ण माहिती आपल्याला नसेल तर गप्प बसावं. एवढी साधी गोष्ट तुम्हाला माहित नाही दोघींना? आणि मी माझ्या नंदिनी ताईची बाजू घेणार, 100% घेणार, कारण मला माहित आहे माझ्या ताईने काय काय सोसलं आहे, कशातून गेली आहे. ताईने कोणतीही गोष्ट लपवलेली नाहीये, तिचा नाईलाज होता म्हणून ती फक्त गप्प राहिली. आणि उलट हे हार विकला, जमीन विकली, हे सगळं नंदिनी ताईला कुठे माहित होतं? नव्हतं माहित तिला हे सगळं. आता रम्या म्हणते, हे सगळं तुला कसं माहित? आता काव्या पटकन बोलून जाते, कारण हे सगळं आनंद निवाचं प्रकरण ताईने मला सगळं सांगितलं होतं. आता काव्याला हे सगळं प्रकरण माहित आहे कळल्यानंतर पार्थ मात्र चांगलाच चिडलेला असतो. आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो की काव्याला सुद्धा हे माहित होतं आणि ती सुद्धा काहीच बोलली नाही घरी. आता आजचा भाग इथे संपवला आहे. पुढील भागामध्ये जीवा विक्रमला म्हणत असतो, बाबा तुम्ही मला जी शिक्षा द्याल ती मी भोगायला तयार आहे. आता विक्रम म्हणत असतात, मी जी शिक्षा देईल ती तुला मान्य आहे का? जीवा हो असं म्हणतो. आता विक्रम म्हणतात, तू उद्यापासून ऑफिसला यायचं आहेस आणि मान मोडेपर्यंत तू दिवसभर काम करायचं आहेस. आता असं म्हणून विक्रम तेथून निघून जातात. आता इकडे पार्थ काव्यावर चिडलेला असतो की अख्खड दिवाळी आपण सोबत साजरी केली आणि तुम्ही मला यातलं काहीच सांगितलं नाही. आता तुम्हाला जे हवं आहे ते माझ्याबरोबर इथून पुढे बोलू नका असं पार्थ म्हणून तेथून निघून जातो. आता पार्थ आणि काव्यामध्ये नंदिनीमुळे भांडण लागलेलं असतं. आता पुढील भागामध्ये हे सगळं वातावरण कसं शांत होणार आहे तेच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, आपल्या चॅनलवर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे रोजच्या रोज रिव्ह्यू ऐकायला मिळतील. ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा.